मन की बातच्या 132व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धावर भाष्य केलं। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचं संकट निर्माण झालंय, पण भारत या आव्हानाचा सामना करतो आहे। आपले जागतिक संबंध, विविध देशांकडून मिळत असलेले सहकार्य आणि गेल्या एका दशकात देशांना मिळवलेली क्षमता यामुळे भारत या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करतो आहे। त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं। देश के 140 करोड़ देशवासियों के हित से जुड़ा विषय है। इसमें स्वार्थ भरी राजनीति का कोई स्थान नहीं है। ऐसे में जो भी लोग अफवाह फैला रहे हैं वे देश का बहुत बड़ा नुकसान कर रहे हैं। मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए। आखातातील युद्धाचा भारतावर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। केरळमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान बोलत होते। यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। संवेदनशील प्रकरणात काँग्रेस करत असलेली वक्तव्ये धोकादायक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। आखाती देशांमध्ये राहणाऱ्या जवळपास 1 कोटी भारतीयांचं जीवन धोक्यात यावं अशी काँग्रेसची इच्छा असल्याचा हल्लाबोल मोदींनी केला। वेस्ट एशिया में चल रहे युद्ध पर सबकी नजर है। इस युद्ध का प्रभाव भारत पर कम से कम पड़े, इसके लिए हमारी सरकार लगातार काम कर रही है। युद्ध शुरू होने के बाद से ही मैं इन देशों के सभी राष्ट्राध्यक्षों से लगातार बात कर रहा हूं, संपर्क में हूं। सारे ही देश युद्ध क्षेत्रों में फंसे भारतीयों की सुरक्षा को प्राथमिकता दे रहे हैं। भारतीयों के हितों की सुरक्षा भाजपा एनडीए सरकार के लिए सर्वोपरि है। वहीं संवेदनशील मामले में कांग्रेस जिस तरह की बयानबाजी कर रही है वो भी आपको याद रखना है। कांग्रेस जिस तरह के बयान दे रही है वो खतरनाक है। कांग्रेस चाहती है कि खाड़ी देशों में रहने वाले करीब 1 करोड़ भारतीयों की जिंदगी खतरे में पड़ जाए और फिर कांग्रेस इसका सियासी फायदा उठा सके। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठी उलथापालथ पाहायला मिळते। कच्च्या तेलाच्या दरात गेल्या महिनाभरात तब्बल 63% वाढ झाली। $70 असलेलं तेल आता $114 प्रति बॅरलवर पोहोचलं। त्याचबरोबर डॉलरही जवळपास 5 रुपयांनी महाग झाला। आखाती देशातील युद्धाचा फटका विविध घटकांना बसतोय। गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला फटका बसलाय। या क्षेत्राची सर्वाधिक गरज असणाऱ्या लॅपटॉप, कॉम्प्युटरसह यासह विविध वस्तूंच्या किमती देखील भरमसाठ वाढल्या। तब्बल 1.5 ते 2 पटांनी याच्यात वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली। युद्धामुळे परदेशातून लॅपटॉप, कॉम्प्युटर यासह संबंधित वस्तूंची आयात निर्यात थांबल्यानं हा परिणाम झाल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। दुकानांमध्ये कस्टमर येत आहे पण त्यांना प्राइस जशी समजते त्या प्राइसमुळे आपण त्यांना वस्तू तशा देऊ शकत नाहीये। मी सगळ्यांना ग्राहकांना विनंती करतोय की हे जे काही रेट दर वाढलेत हे दर आमच्या निशा कॉम्प्युटरने किंवा आमच्या व्यापाऱ्यांनी वाढवलेले नाहीये। हे दर वाढवले आहेत कंपन्यांनी, कारण कंपन्यांचा सप्लाय चेन थांबला आहे, इम्पोर्ट थांबलेला आहे, त्याच्यामुळे सगळे रेट वाढत आहे। त्यामुळे सगळ्या धुळेकर जनतेला जो व्यापाऱ्यांना फटका बसलाय आणि ऑनलाईनमुळे पण सगळ्यात मोठा फटका बसतोय। खरीपाच्या हंगामासाठी युरियाचा 53% साठा राज्याला उपलब्ध झाला। युद्धाचा परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त होते। राज्यात आगामी खरीप हंगामासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण खत उपलब्धतेत जवळपास 4 लाख टनाची वाढ आहे। मात्र युरिया खताच्या उपलब्ध साठ्यात 1,15,000 टनची घट झाली। राज्याला मंजूर एकूण 48,80,000 टन खत साठ्यापैकी 53% साठा उपलब्ध झाला। कृषी विभागाच्या अहवालानुसार 25 मार्च रोजी राज्यात एकूण 25,64,000 टन खत इतकं उपलब्ध होतं। युद्धाचा फटका व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना बसतोय। अफवांमुळे पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनानं पेट्रोल डिझेल कॅनमध्ये देण्यावर निर्बंध लादले, पण या निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि लहान उद्योगांना बसतोय। बागायतदार शेतकरी, जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रांच्या मदतीनं शेतीची कामं करतात, मात्र कॅनमध्ये डिझेल न मिळाल्यानं ही कामं ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत। दुसरीकडे वीटभट्टी व्यावसायिक सुद्धा इंजिनद्वारे पाणी उचलण्यासाठी डिझेलवर अवलंबून असतात, त्यांची देखील अडचण यामुळे वाढली। यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे।
जिल्हा प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे कॅनमध्ये डिझेलवर बंदी आणलेली आहे हा एकदम चुकीचा आहे. कारण की आमचे JCB पोकलँड हे जवळजवळ पेट्रोल पंपापासून एक 10 ते 15 किलोमीटरच्या बाहेरच काम करतात. तिथून आम्ही JCB आणून इकडे डिझेल भरणं आम्हाला शक्य नाही. जर असं जर चालत राहील तर आम्ही याच्यापुढे उग्र आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी हे प्रशासन. युद्धामुळे कलिंगडाची निर्यात बंद आहे, याचा परिणाम हा शेतकऱ्यांना बसतोय. वडगावमधले शेतकरी उदयसिंग मुंडे यांनी आपल्या 2 एकरात बाहुबली जातीचं कलिंगड लावलं. हा प्लॉट काढणीला आला, मात्र व्यापारी लाल भडक कलिंगड ₹1.25 प्रति किलो दरानं मागतायत. त्यामुळे 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करूनही प्लॉटवर रोटावेटर फिरवण्याच्या मानसिकतेत हे शेतकरी पोहोचले. खपाना गेले माल मुख्यत युद्धामुळे भाव नाहीत म्हणाले, म्हणून काय करणार आहे. ₹1-2 मागते, ते बी मोठा माल नेतात, बारका माल तिथेच ठेवतात, मग ते आम्हाला जनावराला खाऊ घालून 3-4 लाखाच्या आसपास झाला साहेब खर्च. भरपूर झाला खर्च, रातभर दिवसभर झटून अपेक्षा पाहिजे होत्या तेवढा भाव पण नाही सापडलेला. धुळ्यातील ओम गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. ग्राहकांना घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा विहित कालमर्यादेत न करणं आणि ग्राहकांची प्रतीक्षा यादी मोठी असल्यानं ही नोटीस बजावली. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी ओम गॅस एजन्सीच्या संचालकांना नोटीस बजावली. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी संबंधित गॅस एजन्सीला भेट देऊन पाहणी केली. ढिसाळ नियोजन आणि सिलेंडर वाटपाला होणाऱ्या विलंबामुळे गॅस एजन्सीवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार कारवाई का करण्यात येऊ नये, तसंच गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीकडे का पाठवू नये याचा खुलासा 30 मार्च म्हणजेच उद्यापर्यंत करावा असं या नोटीसमध्ये म्हटलं गेलं आहे. परभणीतल्या सेलूतील खवणे पिंपरी इथं रुही इंडियन गॅस एजन्सीमधील तब्बल 70 भरलेले गॅस सिलेंडर गाडीसह चोरीला गेले. काल रात्री ही घटना घडली. सकाळी एजन्सी मालकांना हा सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांना बोलावलं. दरम्यान पोलिसांकडून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. युद्धामुळे देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला. हॉटेल व्यवसाय यामुळे भरडला जातोय, तर दुसरीकडे सामान्यांना देखील गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. मात्र मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जैन बांधवांच्या उत्सवासाठी मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती केली. यासाठी त्यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना पत्र दिलं. यावरून वाद निर्माण झाला. आम्ही गिरगावकर संघटनेसह गिरगावातील जवळजवळ सर्वच विरोधी पक्षांनी याचा कडाडून विरोध केला. पण इतर मंदिरांसाठी पण त्यांनी मागणी करावी ना. तर आमचे गणपती मंदिर आहे, इथे स्वामींचं मठ आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मागणी केली तर आम्ही ते रास्त मांडलं असतं. फक्त विशिष्ट समाजासाठी मागणी केली ते आम्ही समजा मान्य करू पण शकतो, पण ते सर्व जेवढे घटक आहेत त्या सगळ्यांचे ते आमदार आहेत. गॅस एजन्सीजना पत्र दिलेलं आहे. जर मंगल प्रभात लोढा तुमच्यावर कुठला दबाव आणत असेल की विशिष्ट समुदायाला गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्या, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, मनसेशी संपर्क साधा. आम्ही त्यावेळेला तिथे काय ते बंदोबस्त करू. छत्रपती संभाजीनगर शहरात ऑटो LPG गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय. रिक्षाचालक मोठ्या अडचणीत सापडले. शहरातील सर्व LPG पंप बंद असल्यानं रिक्षाचालकांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर धाव घेतली. रिक्षाचालकांनी आपापल्या रिक्षांची रांगच मंत्र्यांच्या घरासमोर लावून आंदोलन केलं. त्वरित तोडगा काढावा अशी जोरदार मागणी केली. या प्रकरणाची दखल घेऊन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तात्काळ पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना फोन करून सूचना दिल्या. पेट्रोल पंप चालक मनमानी करत असतील आणि त्यांच्यावर नियंत्रण नसेल तर त्यांची मान्यता रद्द करा अशा स्पष्ट शब्दात शिरसाट यांनी इशारा दिला. काय माहिती नाही, एकदम पेट्रोल पंप LPG ना तर त्याला हे करून टाका ना, युनिव्हर्सिटी कॅन्सल करा. हा असं काहीतरी करा ना, तेव्हा ठिकाणच होतील ना. अरे पण आता हे रोज हातावर कोण म्हणजे कोण आहे त्यांचं आता रिक्षावर. आता ते 4 दिवसावरून त्याच्याकडे मी सकाळ 8 वाजेपासून बसलेलं आता. कामगारांचं शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत गेल्या 5 दिवसांपासून 5 किलो गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला. याचा सर्वाधिक फटका कामगार वर्गाला बसत होता. या संदर्भात ABP माझानं बातमी लावून धरली होती. या बातमीची दखल घेऊन भारत गॅस एजन्सीवर तब्बल 300 गॅस सिलेंडर दाखल झाल्यानं काहीसा दिलासा मिळाला. सिलेंडरचं वाटप सुरू होताच नागरिकांना गॅस मिळू लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं. आज 3-4 दिन से यहाँ बाटले के लिए लाइन लगा रहे, कभी 40 बाटला कभी 50 बाटला ऐसे ही आ रहा था. और रोज़ 40-50 बाटला बांटने के बाद बहुत से लोगों को बाटला नहीं मिल रहा था, लेकिन आज 300 बाटला आया है और बहुत ज़्यादा उम्मीद है कि जितने लोग आए उन सबको बाटला आज मिलेगा.
खाना वाना वही गोईठा पर लिट्टी चोखा बन रहा है, इसी से हम लोग खा रहे हैं खाना। आज क्या लग रहा है, उम्मीद है आज मिल जाएगा? हाँ, आज मिल जाएगा। कितनी खुशी है? बहुत खुशियाँ है। इराकमधील एरबिल शहरावर इराणकडून करण्यात आलेले ड्रोन हल्ले अमेरिकेच्या सी-रॅम डिफेन्स सिस्टीमनं यशस्वीरित्या परतवले। या कारवाईचा व्हिडिओ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केला। इराणनं इराकच्या एरबिल शहरावर हल्ला केला, मात्र अमेरिकेनं इराणचा ड्रोन हल्ला रोखला। अमेरिकेनं CRM प्रणालीद्वारे हा ड्रोन हल्ला रोखला। दरम्यान इराकमधील इरबिलमध्ये अमेरिकेचं लष्करी तळ आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।